नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 साठी की मित्रांनो अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न मित्र काय ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय तर एकदम MP बघा जे की आपले आजचे क्वेश्चन्स असणार आहेत. म्हणून मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण जे की व्हिडिओ असणार आहे मित्रांनो या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय, रोज याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब मित्रांनो नक्कीच करून घ्या. ओके. आता मित्रांनो बघा, आपल्या स्लॅबसनुसार बघा जी की मित्रांनो आपल्याला जो हा अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा भाग आहे मित्रांनो जी की बघा 10 मार्काला येणार आहे. म्हणून या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण आज 10 प्रश्नसंच बघा जी की कव्हर करणार आहोत. ओके. म्हणून लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. ओके. कारण मित्रांनो बघा की एकदम MP हे आपले आजचे प्रश्नसंच असणार आहेत. आता प्रश्न पहिला बघा. हां, तर बघा, पुढील शृंखला पूर्ण करा या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जसं की 0, 6, 24, 60, 120 आणि 210 आणि प्रश्नचिन्ह. ओके. आता या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता संख्या येणार किंवा कोणता अंक येईल तर मित्रांनो बघा या ठिकाणी केलंय का बघा, थोडंसं जर तुम्ही दिमागावर थोडंसं जोर दिला तर या ठिकाणी कळते. मित्रांनो केलंय का बघा, एक बघा सुरुवातीपासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या प्रकारचे अंक आहेत. काय केले, एक घेतलं. ओके मित्रांनो. आता एकचा घन किती, एक मित्रांनो. ओके. आणि पुन्हा या 1 मधून मायनस केलं एकच. ओके. उरलं किती, 0. पुन्हा हा घेतलं जे की बघा क्रमवार संख्या आहे मित्रांनो, क्रमवार संख्या. पुन्हा 2 घेतलं. ओके. मग या 2चा घन किती, 8. मग मित्रांनो या 8 मधून हेच 2 पुन्हा मायनस केलं, 6 आले. ओके. पुन्हा 3 घेतलं. मग 3चा घन किती झाला, तर 3चा घन होतो 27. ओके. आणि मित्रांनो जर आपण या 27 मधून जर हे 3 वजा केले उरले किती, 24. ओके. पुन्हा 4, 4चा घन किती, 4चा घन 64. 64 मधून 4 वजा उरले 60. पुन्हा पुन्हा आला 5, 5चा घन 125. 125 मधून आपण केल्या 5 वजा उरले किती, 120. ओके. मग पुन्हा आला 6, 6चा घन किती मित्रांनो, तर 6चा घन होतो बघा जे की 216. ओके मित्रांनो. म्हणून हे 6चा घन बरोबर 216 आणि मायनस हे 6. आता जर 216तून आपला आपण जर या ठिकाणी 6 मायनस केले उरले किती, 210 उरले. ओके. पुन्हा मित्रांनो बघा, आता शेवटचा आता आपल्याला 7 अंक. आता याच प्रकारे 7चा घन किती, तर 7चा घन होते 343. ओके. आणि या मित्रांनो 343 मधून आपण हे 7 वजा केले तर इथे कितीचे की 336 येते. ओके मित्रांनो. मायनस करून बघा, जर आपण या 343 मधून 7 वजा केले तर 333 म्हणजे जे की बघा 36 बघा जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा जे की या पद्धतीने बघा जे की आपण या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. मित्रांनो बघा, आता असंच नाही तर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी घन केलं, या ठिकाणी वर्ग देखील करून बघा जे की या ठिकाणी तुम्ही प्रश्नाचं उत्तर बघा जे की मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे की काढता येते मित्रांनो. केव्हा, पर जेव्हा बघा जे की तुम्हाला पेपर मित्रांनो जे ठिकाणी वर्गानुसार प्रश्न विचारतो त्या ठिकाणी. ओके. आता फक्त मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिमाग लावायचं आहे. ओके. फक्त मित्रांनो बघा जे की रिझनिंगचा प्रश्न आहे बघा, हा रिझनिंग म्हणजे मित्रांनो तुम्हाला बघा जे की दिमाग लावायचा आहे. ओके. म्हणून मित्रांनो फक्त दिमागाने या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. ओके. पुढे आता दुसरा बघा, 12:40 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो काही करणं काय, या प्रकारचा प्रश्न विचारला थोडंसं बघा जे की थोडक्यामध्ये एक तुम्ही सूत्र पाठ करा. ओके. सूत्र काय, 30 H वजा 11/2 आणि M हा आहे मित्रांनो आपला सूत्र. ओके. झालं, एवढं सूत्र पाठ केलं की संपलं. आता हे 30ला 30 घ्या तसं सूत्रात. आता गुणाकारात H म्हणजे आवर्स किती, 12 मायनस 11/2 आणि हे M म्हणजे काय, तर M म्हणजे मिनटं किती, 40. गुणाकारात घ्या 40 मिनटं. आता 12 त्रिक
36,360 शून्यला शून्य मायनस बे एक बे बे दोन्ही 4 आणि शून्यला शून्य. आता 20 एक 20 हा चले 2 पुन्हा 20 एक 20 आणि वरचे 2 किती 22 झाले. किती मित्रांनो 220 झाले. ओके. आता मित्रांनो बघा, जर आता आपण या ठिकाणी याची वजाबाकी केलं तर शेवटचं आपल्याला उत्तर भेटते. ओके. आता 0 शून्य गेलं, 0 उरलं, 6तून 2 गेले, 4 उरले, 3मधून 2 गेलं, 1 उरलं, म्हणजे किती 140 अंश. बघा जे की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं क्रमांक अ या ठिकाणी परत जे की आन्सर होणार असेल. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. बघा फक्त एकदम शॉर्टकटनं बघा जे की मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडून दाखवणार आहे, म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके. आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला एक. आता आपला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मित्रांनो पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी मित्रांनो आम्ही एक बघा जे की 5,000 प्लस अशा प्रश्नांचा महाटोकळा लॉन्च केलेला आहे. ओके मित्रांनो, आपला जो हा महाटोकळा असणार आहे बघा की हा पेड आहे, म्हणून मित्रांनो बघा तुम्ही वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके. आता मित्रांनो हा आपला महाटोकळा खरेदी करण्यासाठी काय करावं लागेल, 74 93 93 07 मित्रांनो बघा हा आपल्या ठिकाणी क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त मित्रांनो तुम्ही 150 रुपये पे करून तुम्ही या आपल्या नंबरवर बघा हे मित्रांनो 150 रुपये केलेली स्क्रीनशॉट तुम्ही जे की वाट लावा. स्क्रीनशॉट वाटलेलं मित्रांनो बघा जे अवघ्या 1 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा जो बघा आपला महाटोकळा असणार आहे बघा जी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत, म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करू का मित्रांनो. कारण बघा जे की आपल्या परीक्षेला जे की शेवटचे काही दिवस उरलेले आहेत. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मित्रांनो अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो जो आपल्या ठिकाणी महाटोकळा असणार आहे जे की एक अत्यंत उपयुक्त असं बघा जे की मित्रांनो तुमच्यासाठी साधन ठरणार आहे, म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण जर सध्याच्या घडीचा विचार केला तर हे 150 रुपये किंमत काहीही नाही. ओके, म्हणून पैसे बघू नका, तुमचा मित्रांनो टाईम बघा, टाईम महत्त्वाचा आहे, म्हणून 150 रुपये 74 14 93 07 या क्रमांकावर फक्त लगे पाठवा आणि मित्रांनो महाटोकळा हस्तगत करून घ्या. ओके, पुढे बघा. आता हां बघा तिसरा प्रश्न काय म्हणतो, तर एका शेतकऱ्याने जे की रुपये 9,200 रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला, त्याला 2% अडत द्यावी लागली, तर अडत्याला एकूण किती रक्कम मिळाली, या प्रकारचा प्रश्न मित्रांनो बघा जे की आपल्याला विचारण्यात आलेला आहे. काहीच करू नका, फक्त सोपी ट्रिक करा. हे घ्या 92,200 रुपये, अडत्याला किती आपण टक्के दिल्या, 2% अडत दिल्या, हे घ्या 2% आणि मित्रांनो 2%च्या खाली घ्या 100%. झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर. हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल, बरोबर 9 दोन्ही किती बघा मित्रांनो 9 दोन्ही 18, 18ला 1 घेतो, हातच्या आले 8, पुन्हा बे दोन्ही 4, 4 आणि 8 मित्रांनो किती झाले बघा, 4 आणि 8 झाले 12, किती 4 आणि 8 मित्रांनो बघा जी की 1 मिनटं हां परत करतो मी. हां 2ला आपण 2ला बघू किती, बे दोन्ही 4 आणि बे 9 18 झाले, किती बघा जी की मित्रांनो 184 रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी असणार असेल. ओके, पुढे. आता एक हौद एका नळाने 7 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तो हौद किती तासात भरेल, या प्रकारचा प्रश्न विचारला. काय करला, काय प्रकारचा प्रश्न विचारला, डायरेक्ट मित्रांनो काय करा, पहिलं एक नळ 7 तासात भरतो आणि दुसरा नळ 8 तासात रिकामा होतो. ओके, रिकामा भरते आणि रिकामा होते म्हणलं एकच गोष्ट करा, 7 गुणाकारात 8 आणि मित्रांनो खाली 8 - 7 झाला आपला प्रश्नाचं उत्तर. आता 7 8 56 आणि 8 मधून 7 गेलं 1 आणि मित्रांनो 1 नंतर आपण 56ला समजा ठिकाणी भागलं तर आलं की शेवटचं उत्तर 56 म्हणजे मित्रांनो किती, तर बघा जे की मित्रांनो या ठिकाणी थोडंसं पर्याय चुकीचे पडलेले आहेत. ओके, परंतु या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे की 56 तास असणार असेल. ओके, लक्षात असू द्या, माफी असावी, जे की पर्याय मित्रांनो ठिकाणी आपले बघा जे की चुकीचे पडलेले आहेत. ओके, पुढे बघा. आता बघा 5वा प्रश्न, ताशी 60 किमी वेगाने जाणारा किंवा जाणारी 480 मीटर लांबीच्या मालगाडीस जे की बघा 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल. मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे, फक्त थोडंसं सोडवताना बघा जे की आपल्याला एक ट्रिकचा वापर करावा लागते. तर कशा प्रकारे, आता या प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी काय करा, पहिलं तुम्ही आपले मित्रांनो बघा जे की ताशी 60 किमी वेगाने जाणारी जी की
480 मीटरची लांबीची गाडी आणि 420 मीटर लांबीचा बोगदा याची करा पहिलं बेरीज. किती? हे 480 प्लस 420. ओके. 0 0 0 8 2 10 0 हाच्याला 1 4 आणि 4 8 वरचा 1 9 किती? 900 मीटर लांबी भेटली. ओके. आता या प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी बघा तुम्हाला सूत्र सांगतो. अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात 5/18. मित्रांनो हे आपलं सूत्र आहे. या सूत्रानुसार बघा जी का आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काढावं लागते. ओके. फक्त थोडंसं समोर बघा म्हणजे तुम्हाला कळून जाते. ओके. आता अंतर म्हणजे आपण ही लांबी मानू. अंतर म्हणजे लांबी म्हणजे मी लांबी मानलो बघा जी की 900 बरोबर. वेग किती? 60 किमी. वेळ आपल्याला काढायचा आहे म्हणून वेळेला मानलो x आणि पुन्हा गुणाकारात हे घेतलो 5/18. ओके. आता 6 भागतो. 6 18 6 60. आता हे 900 बरोबर हे x कट करा जाऊ द्या. एक्सला काही तुम्ही गृहीत धरू नका. पुन्हा 5 10 किंवा 10 5 50 आणि हे छेदात आले 3ला 3. आता मित्रांनो बघा ठिकाणी काय करा. हे डायरेक्ट मित्रांनो बघा पुन्हा हे 900 घ्या आणि मित्रांनो आता 900च्या बरोबर आता 900 बरोबर आहे या ठिकाणी पुन्हा 900चा गुणाकार करा. या ठिकाणी नसता असं करा जाऊ द्या. आता आपण डायरेक्ट मित्रांनो काय करा या ठिकाणी हे अंश आणि मित्रांनो जे छेद आहे बघा अंश आणि छेदाची डायरेक्ट तुम्ही बघा की बदल करा. ओके. आदला बदल. ओके. हे 900ला 900 पुन्हा गुणाकार करा. या छेदाचे आणि अंशाच्या आदला बदल म्हणजे छेदामध्ये 3 आहे ते अंशात घ्या आणि अंशातलं भागाकारात घ्या. ओके. आता हा एक कट करा. हा एक कट करा. ओके. पुन्हा कसं 5 1 5 5 1 5 उरले किती? 4 आणि 5 8 40. आता 18 गुणाकारात 3 18 3 54 झाली. मित्रांनो बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर जी की बघा क्रमांक 54 सेकंद. ओके. लक्षात असू द्या. थोडंसं मित्रांनो बघा ट्रिकी पद्धतीनं तुम्हाला सोडवता येते. ओके. बघा नुसतं बघू नका. बघण्यासोबत हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घेत चला. कारण मित्रांनो बघा एकदम IMP प्रश्नसंच आहेत. ओके. पुढे आता पुढचा प्रश्न बघा. भागीदारीच्या व्यवसायात गणेशचे 4,000 रुपये 12 महिने, रमेशचे 5,000 रुपये 8 महिने व सुरेशचे 6,000 रुपये 4 महिने होते. तर वर्षाअखेरीस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय? एकदम सोपा प्रश्न आहे बघा. गणेशला मी मानतो ग. ओके. पुन्हा रमेशला मानतो र आणि सुरेशला मानतो सु. ओके. आता गणेशचं मित्रांनो काय आहे बघा जे की व्यवसाय आहे त्याचा जे की वाटा 4,000 रुपये 12 महिने. ओके. म्हणून मी काय करतो 4,000 गुणाकारात करतो 12. ओके. पुन्हा रमेशचा 5,000 रुपये 8 महिने म्हणून रमेशचा करतो 5,000 रुपये आणि 8 महिने आणि सुरेशचे किती? 6,000 रुपये 4 महिने. सुरेशचे 6,000 रुपये 4 महिने. ओके. आता 12 चौक 48 समोरचे 3 शून्य आलं 48,000. पुन्हा 5 8 किंवा 8 5 40 समोरचे 3 शून्य 40,000. पुन्हा 6 चौक 24 समोरचे 3 शून्य 24,000. ओके. आता मित्रांनो हे 3 कट हे 3 कट हे 3 कट. पुन्हा या ठिकाणी कितीनं भाग जाते? 6 भाग जाते की 8 8 देऊ आपण जसं की 8 त्रिक 24 8 5 40 आणि 8 सख 48 म्हणजे किती मित्रांनो? 6 5 5 3 आहे काय? तपासा मित्रांनो. 6 5 5 3 बघा जी की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके. लक्षात असू द्या. फक्त मित्रांनो बघा ट्रिक आहे. ट्रिकनं आपल्याला प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. ओके. पुन्हा ए बी बघा SB म्हणजे बघा SB म्हणजे किती? 7 9 आणि BC म्हणजे 5 4. तर SB BC बरोबर काय मित्रांनो बघा AB बरोबर 7 9 आणि BC बरोबर 5 4. तर ABC बरोबर काय? प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. म्हणून काहीच करा का फक्त एक ट्रिक करा. पहिलं घ्या ABC ABC या प्रकारात घ्या. ओके. आता AB काय दिलं आहे? 7 9 हे घ्या 7 9. आता आपल्याला ठिकाणी C दिलं नाही म्हणून हे C सोडून टाका. पुन्हा BC दिलं बघा. BC किती दिलं? 5 4 म्हणजे
बी दिलं 5 आणि सी दिलं 4. ओके, आता शेवटी आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं. आता या ठिकाणी सीला काय नाही म्हणून हे 9 इथं घ्या, एला काय नाही म्हणून हे 5 इथं घ्या. आता याचा करा संपूर्णाचा गुणाकार. 7 5 35, 5 9 45 आणि 9 चोक 36. मित्रांनो 35 45 36 आहे काय, तर बघायची की मित्रांनो 35 45 आणि 36 जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके, एकदम सोप्या मित्रांनो भाषेमध्ये बघायची की या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण करून देत आहे. ओके, म्हणून वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नाचं नोट डाऊन करून घ्या. ओके, पुढे आता महेशने एका व्यक्तीला 10,000 रुपये व्याजाने दिले असतील आणि त्या व्याजाचा दर साल दर शेकडा 10% असेल, तर सरळ व्याजाप्रमाणे महेशला 10 वर्षानंतर किती रुपये परत मिळाले पाहिजे. काहीच नाही, 10,000 रुपये दिले, 10,000 रुपये घ्या, गुणाकारात किती टक्के राहणं 10 ना, किती वर्षासाठी 10 वर्षासाठी, छेदामध्ये घ्या 100. आता हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल, आलं किती उत्तर 10,000. आणि मित्रांनो बघा दुसरे वरचे 10,000 रुपये. आता हे 10,000 आपल्याला भेटलं व्याज. ओके, आणि मुद्दल किती, हे वरचे 10,000. जर मित्रांनो बघा असे हे व्याजाचे 10 आणि मुद्दलचे जर आपण 10,000 केले तर झाले किती मित्रांनो बघा, की एकूण 20,000 आपल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. ओके, जे की बघा क्रमांक अ लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुन्हा एक रेल्वे 90 किमी तास वेगाने धावताना एक सिग्नल खांब 8 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी काढा. या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. काहीच करू नका, फक्त सोपं काम सांगतो ते सोपं काम करून घ्या. आता एक रेल्वे आहे मित्रांनो, तिची आपल्याला बघा जी की मित्रांनो ठिकाणी किती लांबी काढायची आहे. ओके, तर एक गोष्ट करा त्या ठिकाणी. ओके, आता तुम्हाला अगोदर सूत्र सांगलो, त्या सूत्रानुसार प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. जसं की अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात 5/18. ओके, आता अंतर म्हणजे आपण अंतर मानू हे लांबीच. ओके, आता लांबी काय नाही, आपल्याला लांबीच काढायची आहे. ओके, वेग किती 90 किमी गुणाकारात वेळ किती 8 सेकंद आणि 5/18ला 5/18. ओके, 18 18 18 5 90. ओके, आता 5 किती 5 40 आणि गुणाकार 5ला 5. आता 5 चोक 20 आणि समोरचा 1 0 किती म्हणजे 200 मीटर. बघा जे की मित्रांनो क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके, शेवटचा अ हा एक काम 10 दिवसात संपवितो, तर ब हा तेच काम 20 दिवसात संपवितो. जर अने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला, तर शिल्लक काम ब ला किती दिवसात पूर्ण करेल किंवा ब हा किती दिवसात पूर्ण करेल, या प्रकारचा प्रश्न विचारला मित्रांनो. बघा अ हा काय करत आहे, एक काम 10 दिवसात करत आहे. ओके, तर ब हा तेच काम किती दिवसात करते 20 दिवसात करते. 20 दिवसात. आता मित्रांनो काय करा, पहिल्या दोघांची काढा लसावी. लसावी म्हणजे काय, अशी मोठातली मोठी संख्या की ज्या संख्येला या दोन्ही संख्येनं पूर्णपणे भाग केला पाहिजे. तर मी काय म्हणतो, ती संख्या म्हणतो 20. ओके, आता 10 दोन्ही 20 आणि 20 21 म्हणजे आता मित्रांनो हे 2 आणि 1 काय भेटली, तर हे 2 आहे बघा जी की अच्या कामाची क्षमता आणि 1 आहे बच्या कामाची क्षमता. ओके, आता या ठिकाणी काय केलं आहे मित्रांनो, जर अने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला, म्हणजे मित्रांनो आता जर हा मित्रांनो हा जर बघा हा 3 दिवस काम केला आणि सोडून गेला, तर उर्वरित काम ब किती दिवसात पूर्ण करेल. ओके, तर 3 दिवस काम केला म्हणजे आता आता सोडून गेला. आणि याच्या अगोदर बघा याच्या कामाची क्षमता किती आहे 2, म्हणजे 3 गुणाकारात 2 करा. आता 3 दोन्ही 6, एकूण काम किती आहे आपलं 20. ओके, म्हणून आपण जर समजा 20 मधून हे जर 6 वजा केल्या आले किती 14. आणि मित्रांनो या 14ला काय करा, भाग द्या तुम्ही या बच्या क्षमतेनं. ओके, जेवढी बची क्षमता असेल तेवढ्या बच्या क्षमतेने भाग द्या. बची क्षमता 1 आहे म्हणून 1 न भाग 2 तर आलं किती 1 1 1 आणि 1 4 4 म्हणजे किती बघायची की मित्रांनो 14 दिवस. बघायची की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके, तर मित्रांनो ही होते आपले आजची बघायची की सांगली जिल्हा DCC बँक पदभरती 2024च्या संदर्भात मित्रांनो मोस्ट PYQ बघायची की आपली आजची जे की या ठिकाणची प्रश्न संच. ओके, जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आपला या ठिकाणी आजचा आवडला असेल ते आपल्या मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत जे की शेअर करा. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही या ठिकाणी आपला महाडोकला खरेदी केला नसेल, लगेच
7414 हा आपल्या ठिकाणी क्रमांक आहे मित्रांनो. क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये पे करा आणि मित्रांनो आपला महाटोका लगेच खरेदी करा मित्रांनो. तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा आणि नवी वळण द्या. ओके, तर भेटूया पुन्हा अशा नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.